स्टॉक मार्केट ट्रेडिंग हे एक असं क्षेत्र आहे की ह्या क्षेत्रात कोणीच परफेक्ट नसतंय आणि शेवटी आपण माणूस आहे आणि माणसाकडून चुका होणारच. आणि अशी एक चूक माझ्याकडून आज झाली. पण त्या चुकीला आम्ही कव्हर करण्यासाठी चुकावर चुका रिपीट करायला गेलो. त्यामुळं जो दिवस माझा आज पहिल्या ट्रेडमध्ये ग्रीन होता, त्याला मी आज रेडमध्ये कन्व्हर्ट करून क्लोज केलं. काय झालं, कसं झालं हे एक्सप्लेन करत बसणार नाही, कारण आज मी स्वतःशीच नाराज आहे. पण ट्रेडिंगची जशी पॉझिटिव्ह बाजू तुम्हाला दिसते, त्याप्रमाणे ही बाजू देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्यासाठी हा शॉर्टमध्ये मी व्हिडिओ बनवतोय. पोझिशन दाखवतो थोडक्यात तुम्हाला आजची. आता पोझिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 4,420 रुपयेचा लॉस आहे. माझ्या दृष्टीनं हा लॉस मोठा नाही, पण ह्यात जी मी चूक केली ती माझ्या दृष्टीनं मोठी आहे. कारण यातल्या पहिल्या ट्रेडमध्ये मला जवळपास 7,000चं प्रॉफिट होतं. तेव्हाच मी ट्रेडिंग बंद करायला पाहिजे होती, जी की मी केली नाही. त्यानंतर दुसरा ट्रेड घेतला, ते प्रॉफिट लॉसमध्ये कन्वर्ट झालं आणि जे गेलं आहे प्रॉफिट ते पुन्हा मिळवण्यासाठी मी ट्रेडवर ट्रेड घेत गेलो आणि माझ्याकडून आज ओव्हर ट्रेडिंग झाली. ऑर्डरमध्ये बघितलं तर टोटल आज 13 ऑर्डर तुम्हाला दिसत असतील, म्हणजे जवळपास 6 ट्रेड आज माझ्याकडून झाले. आता मे बी 6 ट्रेड तुमच्यासाठी एक नॉर्मल गोष्ट असेल, पण गेल्या वर्षभरात मी स्वतःला एवढं डिसिप्लिन लावलेलं की 1 ट्रेड, 2 ट्रेड आणि जास्तीत जास्त 3 ट्रेड ह्याच्यावर जर ट्रेड होत असेल तर ते माझ्या दृष्टीनं ओव्हर ट्रेडिंग होतं, गॅम्बलिंग होतं. पण आज ती चूक माझ्याकडून झाली. स्वतःशीच मी नाराज आहे, पण असू द्या, माणूस आहे म्हणलं चूक होणारच. आता चूक झाली ती तर नाही चेंज होणार, पण ह्या चुकीतनं एक लेसन नक्कीच घेतो आणि ही जी चूक झालेली आहे ती पुन्हा रिपीट नाही करणार हे प्रॉमिस मी स्वतःला करतो. आणि तुमच्याकडून ही जर अशी चूक होत असेल तर प्लीज त्याला रिपीट करू नका, कारण ज्या चुकीमुळं आत्तापर्यंत आपलं खराब झालं आहे तीच चूक जर वारंवार आपण करत असलो तर आपण ट्रेडिंग नाही गॅम्बलिंग करतो आहे. त्यामुळे ही चूक पुन्हा करू नका आणि भेटूया आपण उद्या. थँक्यू.